नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पेठवडगावच्या उपनगराध्यक्षपदी जवाहर सलगर, स्वीकृत सदस्यपदी अभिजित कदम, शीतल कोळी यांची निवड. पेठवडगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जवाहर सलगर यांची बिनविरोध निवड झाली, तर या सभेत स्वीकृत सदस्यपदी शीतल कोळी, अभिजित कदम यांची निवड करण्यात आली. या निवडी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. यावेळी मुख्याधिकारी सुमित जाधव उपस्थित होते. या निवड सभेमध्ये नगराध्यक्ष विद्याताई पोळ व मुख्य अधिकारी सुमित जाधव यांच्या हस्ते नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. उपनगराध्यक्ष पदासाठी जवाहर सलगर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नूतन उपनगराध्यक्ष जवाहर सलगर, नगरसेवक शीतल कोळी, अभिजित कदम यांनी मनोगत व्यक्त केलं. निवडीनंतर नूतन उपनगराध्यक्ष जवाहर सलगर यांच्या नगरपालिकेतील केबिनचे उद्घाटन नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांच्या हस्ते करण्यात आले. निवड जाहीर होताच नगरपालिका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नगरसेवक गुरुप्रसाद यादव, अभिजित गायकवाड, प्रवीण पाटील, मिलिंद सनदी, निवास धनवडे, विशाल वडगावे, नगरसेविका नीला जाधव, सुमन कोळी, सुषमा पाटील, कल्पना भोसले, रुपाली माने, वर्षा पोवार, सुरेखा अनुसे, धनश्री पोळ, विरोधी गटाचे नगरसेवक अजय थोरात, मोहनलाल माळी, संतोष चव्हाण, आरती थोरात, राजश्री भोपळे यांच्यासह संजय सूर्यवंशी, बंडा गोंदकर, शंकर माडसिंग, सूरज जमादार, प्रशांत सांगावकर आदी उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे, पेठवडगाव. ज्याच्यामध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी श्री जवाहर सलगर यांची नेमणूक झालेली आहे आणि कॉप म्हणून आपण दोन शीतल कोळी आणि अभि कदम या दोघांना आपण इथं स्वीकृत नगरसेवक म्हणून आपण इथं बसवलेलं आहे. मला यावेळी एवढंच सांगायचं आहे की सगळ्यांनीच आपण जे आता 17 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष जो आहे त्यांनी सुरुवातीपासूनच कटिबद्ध राहिलेले आहे की पेठवडगाव जे आहे, जे शहर आहे तर त्याचं नाव हे देशाच्या पटलावरती चमकलं पाहिजे. चांगल्या रीतीनं, अतिशय व्यवस्थित रीतीनं त्याचं नाव हे देशाच्या पटलावर चमकवायसाठी एक नगरपालिका ती काय करू शकते हे 5 वर्षातला तुम्हाला प्रत्येक वेळी सगळ्यांना अनुभव येणार आहे. आमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.